तरी मित्रांनो हो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 12 जुलै. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज घेणार आहोत. आपण जर रविवारी 12 जुलै आणि सोमवारी 13 जुलै असा 2 दिवसाचा. आपण जर रविवारी 12 जुलैला जर बघितलं तर आपल्याला कर्जत, लोणावळा, त्याच्यावर लावसा, पुंड, नागठाणे या परिसरामध्ये काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. इकडे आपण इथे बघू शकता अकोले परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर घोटी, नाशिक, पेठ, वडा, वसई, विरार, मुंबई, कोळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, lausa, मुरुड, जंजिरा, महाड, दापोली, महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे सकाळीच पहाटे. तर दिवसभर जर आपण बघितलं तर या परिसरात दिवसभर देखील ढगाळ वातावरण असेल. आपण जर चिपळूण परिसर जर बघितला तर चिपळूण परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर दाभोलमध्ये, जयगडमध्ये, संगमेश्वरमध्ये, रत्नागिरी, लांजा, त्याचबरोबर कणकवली, मालवण, देवगड, विजयदुर्ग या परिसरात देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होऊ शकतो. आपण जर पेन, कर्जत, अलिबाग, नागठाणे हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कोळगाव, बदलापूर, शहापूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, त्याचबरोबर वसई, विरार या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर बोईसर, धानू, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा या परिसरात देखील म्हणजे वातावरणात आपल्याला या परिसरात बदल होताना दिसत आहे आणि वादळी वातावरण जास्त प्रमाणात आहे. आपण जर नाशिक परिसर बघितला तर नाशिक परिसरात देखील कुठलाही पाऊस नाही आहे. अहिल्यानगरमध्ये देखील कुठलाही पाऊस नाही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कुठलाच पाऊस नाही आहे. इकडे नागपूर, वाशिम, हिंगोली या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. धाराशिव, बार्शी, पंढरपूर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जे परिसर सुरुवातीला सांगितले आहे या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. नाहीतर संपूर्ण आपण जर रविवारी 12 जुलैला बघितलं तर पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. सोमवारी आपण जर बघितलं तर सोमवारी 13 जुलै आहे आणि 13 जुलैला काही वातावरणामध्ये बदल होतोय का? चला तर बघूया आपण. आपण जर राजपूर, त्याचबरोबर विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, त्याचबरोबर इथे आपण घरकोटी हा जर परिसर बघितला, संगमेश्वर, त्याचबरोबर चिपळूण, खेड, महाबळेश्वर, तर या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. दापोली, खेड, मंडणगड, दाभोल, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, लवसा, त्याचबरोबर नागव, ठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, नवी मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर आपण जर जुन्नर, मंचर, खेड, अकोले, संगमनेर, सिन्नर, नाशिक, घोटी, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, वडा, धानू, बोईसर, त्याचबरोबर वापी हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जर पिंपळनेर, त्याचबरोबर साक्री, नामपूर, सटाणा, मालेगाव, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, त्याचबरोबर ढवळपुरी, अहिल्यानगर, घोडेगाव, गंगापूर, खिर्डी, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, त्याचबरोबर फुलंब्री, शेवगाव, जामनेर, जळगाव, यवल, भुसावळ, पल, रावेर, बोदवड, मलकापूर, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर नेपनगर, जळगाव, जामोद, खामगाव, त्याचबरोबर लोणार, चिखली या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. कधी? सोमवारी 13 जुलैला. जालना, अंबड, गेवराई, बीड, शिरूर, कासार, पाटोदा, त्याचबरोबर पाथर्डी, कडा, जामखेड, कर्जत, करमाळा, कात्रज, इंदापूर, बारामती, दौंड, श्रीगोंदा, त्याचबरोबर केडगाव, शिरूर, त्याचबरोबर खेड, मनसर, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, कारेगाव,
सातारा हा संपूर्ण परिसर जर महाराष्ट्रामधला आपण बघितला तर पूर्णपणे या परिसरांमध्ये कोरडं वातावरण आहे, म्हणजे ढगाळ वातावरण देखील या परिसरामध्ये नाही आहे. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओतून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे. रविवारी 12 जुलै आणि सोमवारी 13 जुलै. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या अंदाजानुसार तुमच्या भागामध्ये हवामानाची परिस्थिती बदलत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.